लाल भोपळ्याची खीर करण्यासाठी मी इथं 1 वाटी एवढा भोपळा खिसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 10 ते 11 बदाम इथं 5 ते 6 तास मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. पाऊण वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून हे भिजत ठेवलेलं आहे. 1 तासभर हे आपण मुरून द्यायचंय. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. 4 वाटी एवढा आपल्याला दूध लागेल, थोडी सुंठ पावडर, वेलची आणि तूप लागेल. भोपळ्याची रबडी करण्यासाठी इथं मी एक पॅन गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं तूप टाकलेलं आहे. त्याच्यात जातील आपले ड्रायफ्रुट्स. हे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया थोडे. 1 मिनिटभर हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले की त्याच्यामध्ये आपला हा 1 वाटी आपण भोपळ्याचा केलेला खीस घालूयात आणि हा छान भाजून घेऊया. याच्यामध्ये 1-2 मिनिटापर्यंत हे आपण परतून घेऊया. 2 मिनिट फास्ट गॅसवर हा भोपळा छान परतून घेतलेला आहे. त्याचा कच्चेपणाचा जो स्वाद आहे ना तो निघून जातो आणि आता इतका छान वास येतोय खमंग ह्याचा भाजलेल्याचा. कारण मी जे तूप घरी बनवते ना त्याच्यामध्ये मी वेलची टाकलेली असते तूप कडत आल्यानंतर आणि त्यामुळं त्याचा वास इतका छान येतोय खमंग असा. वेलची, थोडंसं मीठ, खाऊचं पान टाकलेलं असतं त्यामुळे तूप खूप स्वादिष्ट लागतं ते आणि त्याच्यामुळे असे गोड पदार्थ करतानाच वास खूप छान येतो. आता मी गॅस बारीक करते आणि 4 वाटी एवढं दूध आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. गरम केलेलं दूध आहे हे, गरम करून थंड केलेलं आहे. भोपळ्याची रबडी करण्यासाठी मी पाऊण वाटी गूळ 2 चमचे पाण्यामध्ये भिजत घातला होता. तो बऱ्यापैकी विरघळला होता, थोडाफार राहिला होता म्हणून मी 1 मिनिटभर हे गॅसवर ठेवून असं उकळून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करते, हे आपण थंड करून घेऊयात. खीर उकळत असतानाच आपण जे बदाम भिजत घातले होते त्याचे साल काढून मी इथं पेस्ट केलेली आहे ती आपण टाकूया, म्हणजे ह्याला लवकर घट्टपणा येईल. 10 मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवरती हे कडेची साय खरडून टाकत हे छान मी आटवून घेतलेलं आहे. निम्म जवळजवळ केलेलं आहे आणि भोपळाही छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं केशर टाकून ठेवलेलं दूध. केशराच्या काड्या मी काही वेळ भिजत घातल्या होत्या, ते आपण टाकूया याच्यामध्ये आणि परत एक 2-3 मिनिटं आपण हे उकळून घेऊया. बघा हे 5 मिनिट मी मोठ्या गॅसवर उकळून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, ही हेल्दी रबडी बनवायची गूळ घालून. म्हणून मी इथं जास्तीत जास्त आटवून घेते, कारण आपल्याला खाली उतरून ह्याच्यातली वाफ घालून ह्याच्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलेले ते घालायचंय. म्हणून इथं मी जास्त घट्ट करून घेते, कारण ते टाकल्यावर आणखीन पातळ होणार आहे. पण थंड थोडंसं झालं ना की ह्याच्यामध्ये टाकलेल्या बदाम पेस्टमुळं हे छान घट्ट होईल. बघा आता मी गॅस बंद करते. हे प्लॅटफॉर्मवरती घेऊन मी 2-3 मिनिटं हलवून सगळी वाफ ह्याच्यामधली काढून टाकलेली आहे. नंतर हा गुळाचा सिरप मी तयार केलेला आहे. तर ह्याच्यामध्येच मी थोडीशी वेलची पावडर म्हणजे कुटलेली वेलची आणि पाव चमचा एवढी मी या ठिकाणी सुंठ पावडर घेतलेली आहे. हे छान मिक्स करून मी याच्यामध्ये टाकते. आपल्याला हे हेल्दी बनवायचंय म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे आणि हे मिक्स करून घेऊयात. बघा कलरही छान झाला आणि हेल्दी झाली. साखर वापरायची गरज नाही आपल्याला. गूळ आणि सुंठ ह्याच्यामुळं टेस्टही याची छान वेगळी लागते. मी 1 वाटी एवढं पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे पाणी उकळलं की मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये 2 वाटी एवढं आपण राजगिऱ्याचं पीठ घालणार आहे. राजगिऱ्याच्या लहाया फुलवून त्याचं हे पीठ केलेलं आहे. राजगिऱ्याच्या लहाया कशा फुलवायच्या ह्याच्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाची पूर्वतयारी हा व्हिडिओ आहे, तो पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला लहाया कशा करायच्या हे कळतील. आणि काहीच नाही झालं तर हे पीठ रेडीमेडही मिळतं, रेडीमेड पीठ आणलं तरी चालेल. आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण.
आता आपण हे 10 मिनिटासाठी झाकून घेऊया. हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर मी हे झाकण काढते. त्याला चांगली वाफ बसलेली आहे आणि आता हे हाताला सोसवेल असं झालेलं आहे. हे आहे त्याच पाण्यात मळून घ्यायचं. त्याला परत पाण्याची गरज पडत नाही. आणि खूप पातळ वाटलं तर थोडं पीठ ऍड करा, पण पाणी तर घालायला लागत नाही. हे मळून घेते मी छान. 1 मिनिटभरासाठी हा डो मी छान मळून घेतलेला आहे बघा. आपल्या कणकीसारखीच कणिक, पण ह्याला हे ग्लुटेन फ्री आहे. ह्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं, त्यामुळे आपल्याला ह्याची उखड काढून हे असं मळावं लागतं आणि थोडं सारखं आपल्याला हे लूज असल्यासारखं वाटतं. जर तुम्हाला तसं वाटलं ना, तर मळताना थोडंसं तुम्ही तेच पीठ ऍड करा ह्याच्यामध्ये. आता परत आपण हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. 10 मिनिटानंतर मी ह्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. 5 एकसारखे गोळे झालेले आहेत. आपण ह्याची पोळी लाटून घेऊया. आता पोळी लाटून घेण्यासाठी काय करायचं, ह्यातला एक गोळा घ्यायचा आणि तो त्याच राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा. मी परत मळून छान गोळे केले. तर हे ग्लुटेन फ्री असल्यामुळं थोडंसं हे लगेच लूज पडतं आणि चपाती लाटतानाही आपल्याला अगदी हलक्या हाताने बघा, अगदी हलक्या हाताने हे प्रेस करायचं. नेहमीच्या चपातीसारखं खूप जोर लावायचा नाही ह्याला. आता एवढं लाटून झालं की ह्याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं. मी तूप टाकणार आहे या ठिकाणी. थोडंसं तूप टाकून घ्यायचं. वरून तेल लावलं तरी चालतं, पण आतून आपण तूप लावूया, कारण वरून तेल लावलं ना तव्यामध्ये ते जळून उडतं असं आणि त्याचा वास खराब येतो. आता ह्याच्यावर थोडंसं पीठ टाकूयात आणि नेहमीच्या चपातीसारखी हलक्या हाताने आपण ही चपाती लाटून घेऊयात. नेहमीच्या चपातीसारखी हे त्रिकोण करून आपण ही चपाती लाटून घेऊ. राजगिरा ग्लुटेन फ्री आहे, तसंच त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप जास्त असतं. दुधापेक्षाही ह्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स असतात. व्हिटॅमिन सी आहे, तसंच मिनरल्सचंही प्रमाण ह्याच्यामध्ये भरपूर आहे. आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि हे पचायला हलकं आहे. इट इज रिच इन फायबर्स अँड लो इन फॅट. त्यामुळं ही चपाती आपण आठवड्यातून 2-3 वेळा तरी खाल्ली पाहिजे. आपल्या चपातीसारखी खूप पातळ ह्याची चपाती आपल्याला लाटता येत नाही. थोडी जाडसरच आपल्याला ही लाटावी लागते. पण खूप छान लागते ही चपाती. आपल्या हेल्थसाठी काय चांगलं आहे ते खाल्लं पाहिजे. नुसतं टेस्टी बघून ते रोट्या हॉटेलमध्ये मिळतात ते तसलं खाण्यापेक्षा आपण घरीच अशी बनवून राजगिऱ्याची चपाती आठवड्यातून 2-3 वेळा खायची. बघा, आता थोडी मी जाडसरच लाटून घेतलीये. खूप पातळ ह्याच्यापेक्षा लाटता येणार नाही. बघा तुम्ही, थोडी जाडसरच अशी ही लाटलेली आहे. आता आपण ही तव्यावर शेकून घेऊया. तवा गरम करायला ठेवलेला आहे मी, त्याच्यावर ही चपाती टाकते. अशाच आपण बाकीच्या चपात्याही लाटणार आहे. एक गोळा काढून घेतला की हे मी झाकून ठेवलेलं आहे. हे बघा, एक बाजू ह्याची भाजलेली आहे. थोडं दाबून दाबून हे शेकून घ्यायचं. टेस्टला खूप छान लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त आपल्याला मळायला थोडंसं ह्याची उकड काढून घ्यावं लागतं. तसं जर मळलं तर ते अजिबात मळलं जाणारच नाही. त्याची भाकरी पण करता येणार नाही. चपाती तर दूरची गोष्ट. आणि 2-3 तासापर्यंत ही चपाती छान मऊ राहते. छान खमंग अशी ही भाजून घेऊयात आपण. वरून आपण तेल लावूया ह्याला थोडंसं. थोडंसं तेल लावूयात. तूप टाकलं ना ते जळतं आणि त्याचा वास येतो, म्हणून मला ते आवडत नाही. तुम्हाला तूपच लावायचं असेल तर खाली घेतल्यावर लावा. चपाती काढून खाली घेतली ना की मग तूप लावा. खूप हाय फ्लेमवर पण भाजायची नाही, मीडियम फ्लेमवरच मी भाजते ही. मग आपली चपाती ही भाजून झालेली आहे. राजगिऱ्याच्या लाह्या आपण भाजलेल्याच असतात, त्यामुळे खूप अगदी लालबुंद भाजली पाहिजे किंवा त्याला खूप डाग पडले पाहिजेत असं नाही. आणि ही चपाती
गरम गरम तर खूप छान अशी क्रिस्पी लागते. हे बघा, कुरकुरीत अशी छान ही खारीसारखी लागते आणि 2-3 तासापर्यंत ही छान मऊ राहते. अशाच आपण सगळ्या चपात्या करून घेऊया. 10 मिनिटामध्ये ह्या छान अशा आपल्या मऊ लुसलुशीत राजगिऱ्याच्या 5 चपात्या करून झालेल्या आहेत. 3-4 तासापर्यंत ह्या छान मऊ राहतात. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवायच्या. आजची आपली फास्टिंगची डिश रेडी झालेली आहे. हेल्दी अशी ही लाल भोपळ्याची रबडी बनवलेली आहे गुळाचा सिरप टाकून. त्यामुळे ही खूप हेल्दी आहे. त्याच्यानंतर इथं मी काजू मसाला बनवलेला आहे. हा काजू मसाला खाल्ल्यावर कोणालाही कळणार नाही की हा उपवासाचा आहे. हॉटेलपेक्षाही जास्त छान टेस्ट असणारा असा हा काजू मसाला हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरून आपला तयार झालेला आहे. आणि तशीच त्याबरोबर ही राजगिऱ्याची मऊ लुसलुशीत चपाती 3 ते 4 तासापर्यंत ही मऊ राहते. त्या चपातीबरोबर हा काजू मसाला एकदम अप्रतिम लागतो. आपल्या उपवासाला ही एक हेल्दी डिश तयार झालेली आहे. तुम्ही हे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली. वेगळी डिश आहे. भेटूया परत एकदा अशा छानशा इनोव्हेटिव्ह, युनिक आणि हेल्दी रेसिपीसह. टिल देन गुड बाय.